आणि चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय आपला कठोपनिषद. या कठोपनिषदाच्या अंतर्गत प्रथम अध्याय तृतीय वल्ली आणि ह्या तृतीय वल्लीच्या अंतर्गत 15वा श्रुती मंत्र आपला सुरू आहे. आणि श्रुती मंत्राचा श्रुती माऊली आम्हाला अक्षरशः जे मऊ मऊ घास भरवते आहे आणि आम्हाला धष्टपुष्ट करते. ते घास आमच्या अंगी लागले पाहिजे. श्रुती माऊली घास भरवते पण ते आमच्या अंगी लागले पाहिजे आणि अंगी लागण्यासाठी आम्हाला श्री गुरूंचीच अनन्य भावाने शरणागती पत्करावी लागते. पण श्री गुरूंना अनन्य शरण होऊन श्रुती माऊलीने दिलेले घास हळूहळू चघळत चघळत आपण त्याचं सेवन करतो आणि मग ते आपल्या अंगी लागतो आणि आम्ही धष्टपुष्ट होतो. कशाने धष्टपुष्ट होतो? स्वरूपाने धष्टपुष्ट. स्वरूपाकारता ह्या स्थितीला प्राप्त जेव्हा जीव होतो तेव्हा त्या जीवनाला अर्थ प्राप्त झालेला आहे आणि हा फक्त श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादाने शक्य आहे. म्हणून श्री गुरूंना शरणागती आणि म्हणून प्राप्त वरांनी बोधत. उत्तिष्ठ जागृत, उठा जागे व्हा. त्यासाठी उठा, त्यासाठी जाग व्हा आणि जाग नुसतं नका हो, जाग होऊन टीव्ही लावू नका. टीव्ही लावू नका म्हणजे देहादी जगताचे या दृश्य जगतामध्ये रमू नका. कारण ह्या दृश्य जगतामध्ये खूप चॅनल आहेत, असंख्य चॅनल आहेत. टीव्हीत तरी मर्यादित चॅनल असतात पण दृश्य जगताच्या टीव्ही मध्ये असंख्य चॅनल आहेत. त्या असंख्य चॅनल मध्ये आम्ही रमतो आणि असं न रमता जाग व्हा आणि तत्काळ श्री गुरूंकडे जा. हा आम्हाला श्रुती माऊलीचा आदेश. आणि आता श्रुती माऊली जे आम्हाला सांगते आहे त्यासाठी श्री गुरूंच्या समवेत शांतीपाठ आणि भगवंताशी मागणं. म्हणून शांतीपाठ सगळेजण म्हणूया. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनां वदीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम. ज्ञानामध्ये सामर्थ्य आणि तेज या दोन्हीची भगवंताजवळ मागणी झालेली आहे. आणि त्या सामर्थ्यानिशी आणि त्या संपूर्ण तेजस्वी निशी आम्ही आज श्रुतीचं श्रवण करायला सज्ज झालेलो आहोत. जेणेकरून ज्ञानवन्नी प्रगटे तेने दृश्य केर आटे. जोपर्यंत ज्ञानवन्य हा प्रगट होत नाही म्हणजे त्या ज्ञानामध्ये तेज प्रगट होत नाही तोपर्यंत दृश्य केर आटत नाही. म्हणजे पिंड ब्रह्मांडाचा निराश होत नाही. आणि हा निराश आम्हाला करायचा आहे. पिंड आणि ब्रह्मांडाचा निराश जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही स्वरूपाकारतेच्या स्थितीत येत नाही. अगाजे बंडू कुमारा माऊलीची सुंदर ओवी आहे. येता स्वरूपाच्या घरामध्ये जर यायचं असेल तर विश्वाचा आडवारा, ह्या विश्वाचा आडवारा आहे हा आम्हाला दूर करावा लागेल. आडवारा म्हटलंय विश्वाचा, दृश्य विश्वाला. देहादी जगत पिंड ब्रह्मांड याला आडवारा म्हटलंय. हा आडवारा आमच्या मध्ये येतो केव्हा? जेव्हा स्वरूपाच्या घराच्या
घराला आम्हाला जायचं असतो त्यावेळेला, आणि म्हणून हा आडवारा आम्हाला दूर करायचा आणि मग स्वरूप स्थितीला जाऊन पोहोचायचं. पण देहादी जगत पंचमहाभूतात्मक आहे. काल आपण ही मांडणी थोडी बघितली. आणि 15वा मंत्र जो आहे की अशब्द, अस्पर्श, अरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप या अशब्द, अस्पर्श, अरूप, अव्यय, रसहीन, गंधरहित, नित्य, अनादि, अनंत, महत्तत्वाहून पलीकडं निश्चल असे आत्मतत्व आहे. आणि हे मला जाणायचं आहे. आणि हे जाणलं तर साधक म्हणजे पुरुष मृत्यूपासून सुटतो. श्रुती आम्हाला कुठे घेऊन जाते? जन्म मृत्यूच्या परंपरेतून सुटायचंय. आणि मरणप्राय वेदना ज्या अविद्येमध्ये आहेत, ज्या अज्ञानामध्ये आहेत, ज्या देहासक्तीत आहेत, जगत सत्यत्व भ्रमात आहे, त्या वेदनेतून सुद्धा आम्हाला सुटायचं आहे. त्याला मृत्यूच्या वेदनेतून सुटणं असं म्हणतात. आधी त्या सगळ्या गोष्टीला मृत्यूच्या वेदना आहे हा दर्जा द्या, नक्की द्यावा लागतो. म्हणजे मग आम्हाला सुटण्याचे विचार येतात. बंधनात अडकून घ्या, म्हणजे मग आम्हाला ते बंधन बोचतच नाही. हो, जगत सत्यत्वाचं बंधन बोचतच नाही. त्यापासून होणारं सुख दुःख बोचतच नाही. इतकं बोथट अंतःकरण झालेलं असतं. आणि म्हणून आम्हाला तर मरणप्राय वेदना हे वाटतच नाही. हे चालतच असतं. संसार म्हणजे कभी खुशी कभी गम असतच. हे सगळं गृहीतच धरलेलं आहे. आम्ही गृहीत कृत्य आहे सगळं. आणि म्हणूनच आम्ही स्वरूप स्थितीपर्यंत पोहोचू शकत नाही. पिंड ब्रह्मांड हा आडवारा आहे, हे विश्व आडवारा आहे, हे आम्हाला कधी वाटतच नाही. आणि म्हणून आधी ते सगळं अंतःकरणाला त्याची जाण असू द्या. म्हणजे मग ही जाण एकदा असली म्हणजे याच्यातून सुटण्याचा उपाय करू. आणि जे खरं स्वरूप आहे ते ब्रह्म जाणण्याचा आम्ही विचार करू. म्हणून असं जे स्वरूप आहे, तर याचं स्वरूप कसं आहे? अशब्द आहे, अस्पर्श, रूप, अव्यय, रसहीन, गंधहीन असं आहे. म्हणजे 5 विषय, या 5 विषय ज्ञानेंद्रियांचे 5 विषय. आणि हेच ज्ञानेंद्रियांचे 5 विषय हे 5 पंचमहाभूतांचे गुण आहेत. आता या पंचमहाभूतांपासून देहादी जगताची निर्मिती झालेली आहे. आता कालचा थोडा भाग आज घेते, पुढे चालणार आहे. स्वरूप जाणायचंय, संपूर्ण स्वरूप जाणायचंय. यात सांगितलेलं अनादित्व कसं आहे, नित्य कसं आहे, अनंत कसं आहे, निश्चल कसं आहे, हे सगळं जाणायचंय आज. आणि म्हणून देहादी जगत पंचमहाभूतात्मक आहे. मान्य सगळ्यांना मान्य. आता याचा आम्हाला निराश करायचा आहे. कशासाठी अभ्यास? निराशासाठी अभ्यास. याचा निराश करायचा आहे. तर निराश करताना या मंत्रामध्ये श्रुतीने ब्रह्मांडाचा निराश कसा करायचा याचा उल्लेख केलेला आहे. आणि ब्रह्मांडाचा निराश करून ते परब्रह्म त्याच्या पलीकडे आहे हे आम्हाला सांगितलेलं आहे. याच्या आधीच्या श्लोकामध्ये लय चिंतन झालं की इंद्रियांचा वाणीमध्ये, वाणीचा मनामध्ये, मनाचा बुद्धीमध्ये, बुद्धीचा महत्मध्ये आणि महतचा आत्म्यामध्ये. अशा पद्धतीने जर आम्ही स्थूलाकडून सूक्ष्माकडे गेलो तर या देहाचा म्हणजे पिंडाचा निराश होणार आहे. निराश होणार म्हणजे नष्ट नाही, तर या देहाच्या अनुसंधानात आम्ही राहणार नाही. आम्ही आत्मतत्वाच्या अनुसंधानात राहू, आम्ही स्वरूपाच्या अनुसंधानात राहू. जर इंद्रियाचा वाणीत, वाणीचा मनात, मनाचा बुद्धीत, बुद्धीचा महतचा आत्म्यामध्ये लय केला तर या देहाचा निराश होणार आहे. आणि या ब्रह्मांडाचा निराश करायचा आहे. तर ब्रह्मांडाची सगळी निर्मिती पंचमहाभूतात्मक आहे. हे जगत पंचमहाभूताचे आहे. म्हणून आम्हाला या पंचमहाभूतांचा अभ्यास करून, त्यांच्या गुणाचा अभ्यास करून त्याचा सुद्धा लय करायचा आहे. आणि लय प्रक्रिया स्थूलाकडून सूक्ष्माकडे. लय चिंतन आठवा.
अत्यंत अधिकारवाणीतून अमृतवाणीतून लय चिंतन ऐकलंय आपण सगळ्यांनी. आणि ते लय चिंतन स्थूलाकडून सूक्ष्माकडे गेलोय. इंद्रिय स्थूल आहे, महत्तत्व आणि आत्मा. महत्तत्वापर्यंत येऊन लय प्रक्रिया तिथे थांबली आणि त्यानंतर आत्म्यामध्ये या सगळ्यांचा अभाव आहे. इंद्रिय, वाणी, मन, बुद्धी सगळ्याचा अभाव आहे. तिथे येऊन आम्ही थांबलो आत्मतत्वामध्ये, परब्रह्माच्या ठिकाणी थांबलो आणि ते मी आहे असा निर्णय केला. म्हणजे इंद्रिय मी नाही, वाणी मी नाही, बुद्धी मी नाही, मन मी नाही. इंद्रिय मी नाही, वाणी मी नाही, मन मी नाही, बुद्धी मी नाही. बुद्धीच्या महत्त्वापासून आली आहे त्या स्फुरणापासून ते पण मी नाही. तर या सगळ्याचं अधिष्ठान असणारे जे ब्रह्मतत्व आहे ते परब्रह्म आहे, ते मी आहे. हा असा विचार करत करत स्थूलापासून सूक्ष्माकडे गेलो आणि पिंडाचा निराश केला. आणि आता ब्रह्मांडाचा निराश. पंचमहाभूत, या पंचमहाभूतांचे 5 गुण आपल्या सगळ्यांना माहितीये. थोडक्यात घेणारे विषय. आकाशाचा गुण शब्द. आकाशापासून वायू तयार झाला. आता आकाशापासून जेव्हा वायू तयार झाला, आकाशातून वायू तयार झाला, तेव्हा त्या वायूमध्ये आकाशाचा शब्द हा गुण आला आणि वायूचा स्पर्श हा गुण आला. म्हणजे वायू तयार होत असताना या वायूमध्ये 2 गुणांचा समावेश झाला. आता ह्या वायूपासून अग्नी तयार झाला. वायूतून अग्नी तयार झाला. ह्या अग्नीमध्ये आकाशाचा शब्दगुण, वायूचा स्पर्श आणि अग्नीचा रूप हा गुण, असं अग्नीमध्ये 3 गुण आले. आकाशामध्ये 1 गुण होता. आकाशापासून वायू झाला तर 2 गुण आले. अग्नी झाला तर 3 गुण आले. अग्नीपासून आप म्हणजे जलतत्व तयार झालं. तर ह्यामध्ये आकाशाचा शब्द, वायूचा स्पर्श, अग्नीचा रूप आणि आपचा रस असे 4 गुण या आपामध्ये तयार झाले. आणि आपामधून पृथ्वी तयार झाली. जलतत्वातून पृथ्वी तयार झाली. तर पृथ्वीमध्ये हे 5ही गुण आले. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. 5ही गुण या पृथ्वीमध्ये आले आणि ती मग स्थूल झाली. तिला जड झाली. ती स्थूल आणि जड असं तिचं स्वरूप झालं. म्हणजे हे शरीर पृथ्वी तत्वाचं आहे. जड अचेतन आहे की नाही, जड शरीर आहे की नाही, म्हणजे दिसतो की नाही. जड म्हणजे जे दिसतं, जे दृश्य असतो त्याला आपण जड असं म्हणतो. आणि हे शरीर पण स्थूल आहे, पृथ्वी पण स्थूल आहे की नाही. म्हणजे आपण आता सूक्ष्मापासूनचा विचार जेव्हा केला तेव्हा सूक्ष्मापासून खाली 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 येत गेलो. आणि 1तून 2, 2तून 3, 3तून 4, 4तून 5 स्थूलापर्यंत येऊन पोहोचलो. निर्मितीच्या वेळेला ही झाली निर्मिती. अशा पद्धतीची निर्मिती झाली. आता निर्मिती झाल्यानंतर आम्ही स्थूलामध्ये येऊन अडकलो. या देहादी जगतामध्ये येऊन अडकलो. याला सत्यत्व दिलं. याला जगत सत्यत्वही आलं, देह सत्यत्वही आलं, आसक्ती आली, अविद्या आली, अज्ञान आलं, सगळं आलं आणि मरणप्राय वेदना सुरू झाल्या. सूक्ष्मातून स्थूलाकडे आलो, मरणप्राय वेदना सुरू झाल्या. छान श्रवण करा. अजिबात आज शंका राहणार नाही कोणाच्या. आणि आता मात्र या मरणप्राय वेदनेतून सुटायचं आहे. नाही सहन होत हे. जगताला सत्यत्व दिल्यामुळे, देहाला सत्यत्व दिल्यामुळे क्रिया प्रतिक्रियांचा, सुखदुःखांचा, अनुकूल प्रतिकूलतेच्या परिणामामध्ये भरडला चाललो. अनर्थ झाला. भरडला चाललो. जीव भरडला गेला. अनर्थ झाला हो. दुःखाने होरपळून निघालो. अनुभव सगळ्यांचा आहे, वेगळं सांगावं लागत नाही. आणि म्हणून त्या अनर्थामध्ये आम्ही घुसपटत राहिलो, घोर निद्रेमध्ये राहिलो. आणि म्हणून उठा, जागे व्हा आणि श्री गुरूंकडे जा. आणि श्री गुरु सांगतात की ह्या
होरपण्यातून तुला दूर व्हायचंय ना, तर तू जसा आला की नाही तो उलट्या रस्त्याने जा. श्री गुरूंनी सांगितलं, अरे बाबा, जसा तू आला की नाही पर्यंत, या शरीरापर्यंत जसा तू आला, हे ब्रह्मांड तू सत्य मानलं, कारण ही पृथ्वी स्थूल तत्व, याला तू सत्यत्व दिलं की नाही. पृथ्वीची व्याप्ती दासबोधामध्ये छान दिली आहे, की कुठे कुठे पृथ्वीची व्याप्ती कशी कशी आहे. शरीरामध्ये, देहामध्ये आपल्या देहाच्या रूपाने पृथ्वी आहे. जगतामध्ये, ब्रह्मांडामध्ये नुसती पृथ्वी म्हणजे जमीन नाही, कुठे कुठे तिचं अस्तित्व आहे. दासबोधाचा अभ्यास केला तर कळेल. आत्ता विषय नाही. श्री गुरूंनी सांगितलं की तू सूक्ष्मापासून स्थूलाकडे आलाय, पण म्हणून तुला मरणप्राय वेदना होतात आहे. मग जिथून तू आला ना तिथे जा. मग कसं जायचं गुरुदेवा? गुरुदेवाने सांगितलं, आता तू आला त्या रस्त्याने परत उलटा जा, रिव्हर्स गाडी रिव्हर्स घे, म्हणजे तू मुळाकडे जाशील. आणि हे रिव्हर्स घेणं म्हणजे लय चिंतन आहे. बस, रिव्हर्स घेणं म्हणजे लय चिंतन. आणि आता आम्ही रिव्हर्स गाडी घेतोय. मग आता पृथ्वीपर्यंत आम्ही आलो आणि स्थूला पर्यंत आम्ही येऊन पोचलो, आणि हे ब्रह्मांड सत्य वाटलं. आणि इकडे स्थूलापर्यंत येऊन पोचलो, इंद्रियांपर्यंत येऊन पोचलो, तर आम्हाला देह सत्य वाटला. इंद्रियांचे विषय ते उपभोगणं, नाही मिळालं तर दुःख, मिळालं तर फार सुख, ते मिळालं पाहिजे म्हणून आस, हव्यास, इच्छा, तृष्णा, कामना सगळ्या शेड्स. आणि मग अहंकार. इतका हा स्थूल बाब जी आहे, जी स्थूल गोष्ट जी आहे, इतकी त्रासदायक आहे हो. लक्षात घ्या, फार अडसर आहे. या स्थूलतेचा फार अडसर आहे. म्हणून अंतःकरण वृत्ती या स्थूलातून हटवायची, सूक्ष्मकडे जायची. मग काय करायचं? मग आता हे जे ब्रह्मांड सगळं पंचमहाभूतांनी तयार केलेलं आहे, या ब्रह्मांडाचं हे सत्य नाही. ब्रह्मांड सुद्धा मिथ्या आहे. देह मिथ्या आहे, तसं ब्रह्मांडही मिथ्या आहे. देहादी जगत मिथ्या आहे, कारण याची निर्मिती झालेली आहे. निर्मिती कशी झाली आपण पाहिली. आत्म्यापासून आकाश झालं, वायू, अग्नी, आप, आणि आपापासून पृथ्वी झाली, म्हणजे सगळं जड तयार झाली. अशी निर्मिती झाली हो याची. आता ही निर्मिती झाल्यामुळे स्थूल झालं, आता सूक्ष्माकडे आम्हाला वाटचाल करायची. मग आता ही जी पृथ्वी आहे, या पृथ्वीचा 5 गुणांनी युक्त अशी पृथ्वी, हिचा लय आपामध्ये होतो. प्रलयकाली हिचा लय आपामध्ये होतो. या पृथ्वीचा लय आप तत्वामध्ये होतो. जेव्हा प्रलय होईल त्यावेळेला सगळ्यात पहिले पृथ्वीच नष्ट होणार आहे. आणि आता हे 5 गुण जे आहे, हे आपामध्ये लय झाल्यावर 4च गुण राहतात की नाही. 1 गुण कमी झाला. या आपाचा लय अग्नीमध्ये होणार आहे. अग्नीमध्ये झाल्यानंतर मग आता 3च गुण राहिले. अग्नीचा लय वायूमध्ये होतो, म्हणजे आता परत 2च गुण झाले. आता 2च गुणावर आले. आता ह्या वायूचा लय आकाशामध्ये होतो, म्हणजे आता शब्द 1च गुण झाला. या एकाच याच्यावर आलो. लय प्रक्रिया सुरू झाली हो. प्रलय जेव्हा होणार आहे, प्रकर्षाने जेव्हा लय होणार आहे, सगळ्या गोष्टीचा प्रत्यक्ष ज्या वेळेला लय होणार आहे, त्यावेळेला अशा पद्धतीने हा लय होणार आहे. त्यावेळेला आम्ही नसणार आहोत. पण आम्ही आज हे समजून घ्यायचे विचाराने, की या ब्रह्मांडाचा लय होणार आहे. आणि लय होताना अशा प्रक्रियेने लय होणार आहे. आणि आता आकाशाचा शब्द हा 1च गुण आहे. आता हे आकाश जिथून आलं त्याच्यामध्ये त्याचा लय होणार आहे. म्हणजे आकाश सुद्धा त्या आत्म्यामध्ये तिथून त्याचा हे झालेली आहे, निर्मिती झाली आहे. आत्मना आकाशा संभूता. आता त्या आकाशाचाही लय होणार आहे. जे व्यापक आहे, सूक्ष्म आहे आकाश, ब्रह्मासारखं वाटतं आम्हाला, त्याचाही लय आहे, कारण तो पंचमहाभूताचा एक घटक आहे. म्हणून लय
प्रलयकाली या सगळ्याचा लय होणार आहे आणि ज्याचा लय होणार आहे, जे नाश पावणार आहे ते मी नाही. तर मग आता हे सगळं लय होऊन कुठे? आत्मस्वरूपाच्या तिथे. त्यामध्ये सगळ्यांचा लय होऊन एकटं परब्रह्म शिल्लक राहणार आहे आणि ते परब्रह्म मी आहे. प्रलयाच्या वेळेला अशा पद्धतीने या सगळ्याचा लय होणार आहे. हो, आम्ही प्रलयाला राहणार नाही, परंतु विचाराने आज हे समजून घ्यायचं. का विचाराने समजून घ्यायचं? आम्हाला या ब्रह्मांडाला निराश करायचा आहे. या ब्रह्मांडाला आम्हाला मिथ्यत्व द्यायचं आहे. ह्या पिंडाला आम्ही मिथ्यत्व दिलं, ह्या पिंडाचा आम्ही निराश केला. लय चिंतनाच्या माध्यमातून स्थूलाकडून सूक्ष्माकडे इंद्रिय, वाणी, मन, बुद्धी, महत, आत्मा असा वैचारिक प्रक्रिया पिंडामध्ये आम्ही केली आणि करतोय, रोज करायची आहे आणि त्या परब्रह्मच्या तिथे स्थित व्हायचं आहे. आणि ब्रह्मांडाच्या लयच्या वेळेला अशा पद्धतीने लय चिंतन करायचं आणि परब्रह्माच्या तिथे स्थिर व्हायचं. पिंड आणि ब्रह्मांड याचा निराश झाला. जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. पिंडी ते ब्रह्मांडी आहे. आमच्या या पिंडात पण 5 तत्व आहेत की हो? कसे आहेत सांगू? एक थोडस ज्ञान माहिती म्हणून 2 मिनिटात सांगते की हा ब्रह्मांड आमच्या पिंडामध्ये 5 तत्वचा समावेश कसा आहे. आकाशही आहे. आकाश जे आत्म्यापासून आलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आत्म्याने प्रवेश केलाय. चैतन्याचा प्रकाश आहे, तो चिदाभास त्या रूपाने चैतन्य आहे. आकाशापासून वायू तयार झाला. श्वासोश्वास, हलणं, आकुंचन, 5 प्राण, 5 उपप्राण सांगत नाही. त्या वायूपासून अग्नी तयार झाला. जठराग्नी जो पचन करतो, भूक लागते. त्या अग्नीपासून आग तयार झालं. रक्त, लाळ, घाम हे सगळं आपाचं स्वरूप आहे. आणि त्यामधून पृथ्वी तयार झाली. म्हणजे हे सगळे 5 जे आहेत, हे 4 गुण आणि पृथ्वी याचा गंध येतो ना मला वास. असे हे शरीर तयार झालं आहे की नाही. आता या पिंडामध्ये, या ब्रह्मांडामध्ये, हे पिंड ब्रह्मांड पंचमहाभूताचं आहे आणि पंचमहाभूतांचा लय अशा पद्धतीने होणार आहे, स्थूलातून सूक्ष्माकडे. आणि लय पंचमहाभूतांनी जे जे बनलेलं आहे ते परब्रह्माच्या अधिष्ठानावर आहे. म्हणून परब्रह्मामध्ये अशब्द परब्रह्म आहे, अरूप परब्रह्म आहे आणि गंधरहित आहे, रसरहित आहे. पटलं की नाही आता? असं परब्रह्माच्या ठिकाणी हे कोणतेच गुण नाही. परब्रह्म ह्याच्या पलीकडचं आहे. शब्द, स्पर्श, रूप, गंध रहित असल्यामुळे आणि पंचमहाभूताचा संबंध परब्रह्माशी नाही, त्याच्यापासून त्याची निर्मिती आहे. म्हणून तो परब्रह्म अलिप्त आहे त्या सगळ्यांपासून. त्यामध्ये याचा आत्यंतिक अभाव असल्यामुळे परब्रह्माला रूप नाही, अवयव नाही, म्हणून ते अव्यय स्वरूपाचं आहे. आता ब्रह्मस्वरूप हे कशाचंही कार्य नाही. पंचमहाभूत कार्य आहे, देहादी जगत हे कार्य आहे, परंतु ब्रह्म हे कशाचंही कार्य नाही, त्यांना कशाचंही कारण नाही. म्हणून हे नाम, रूप, गुण, धर्म, जाती, विकार रहित आहे. शब्द, स्पर्श, रूप, गंध रहित असं हे अव्यय स्वरूपाचं आहे. ते मी आहे. आता 5 विषयामध्ये जे 5 विषय आमच्या देहामध्ये, पिंडामध्ये आहे, ब्रह्मांडातले 5 विषय पण पिंडामध्ये आहे, त्या 5 विषयामध्ये आम्ही रमता कामा नये.
आम्ही रेंगाळता कामा नये, त्याच्या मागे लागू नये. म्हणून इंद्रियांपासून सुरुवात लय चिंतनाची, दोन्हीचा समन्वय सांगितला आहे बरं का, लक्षात घ्या. या 5 विषयामध्ये रमता कामा नये, म्हणून इंद्रिय ह्या 5 विषयांमध्ये रमतात, म्हणून इंद्रियांचा लय वाणीत करायचा, वाणीचा मनात, आणि सूक्ष्माकडे आम्ही जायचं आणि परब्रह्म मी आहे हा निर्णय घ्यायचा. या स्थितीला राहायचं, हे जाणणं आहे, याला जाणणं असं म्हणतात. आणि जी वस्तू शब्द स्पर्श रूप गंध यांनी गुणांनी युक्त असते, तर त्या गुणांचा क्षय झाला की त्या वस्तूचा क्षय होतोच. पृथ्वीमध्ये 5 गुण आहे, त्या पृथ्वीचा आपामध्ये लय झाला म्हणजे त्या गुणांचा क्षय झाला, ते 4च राहिले. आता 4चे 3च राहिले, 3चे 2च राहिले, म्हणजे गुणांच्या क्षयामुळे त्या वस्तूचा क्षय झाला की नाही. पंचमहाभूतातीत वस्तूचा क्षय आपोआप होतो की नाही. म्हणून पंचमहाभूतांच्या गुणांनी युक्त जे आहेत ते त्या सगळ्या वस्तूंना आकार आहे, म्हणून त्यांना नाश आहे. आणि ब्रह्म वस्तू निर्विकार आहे, हे आज पटलं पाहिजे. नुसतं निर्विकार आहे, नुसतं अविनाशी आहे, नुसतं अव्यय आहे, हे पटून जमत नाही. शास्त्रीय दृष्ट्या पटलं पाहिजे. टेक्निकल, आता कळला शब्द ताई आम्हाला, त्याच्यात ते टेक्निकली कळलं पाहिजे. एकदा टेक्निकली कळलं की त्याची सारखी प्रक्रिया करावी लागत नाही. एकदा हे लय प्रक्रिया आम्हाला कळली ना की सारखी सारखी लय प्रक्रिया नाही करावी लागत, त्याची फक्त जाण असावी लागते. ज्या वेळेला आम्ही दृश्य जगतामध्ये रमतो, एखादी वस्तू हवीशी वाटते आणि हवीशी वाटल्यानंतर ती टिकावीशी वाटते. गाडी घेतली, गाडी हवीशी वाटते, घेतल्यानंतर ती खूप दिवस चालावीशी वाटते. त्यावेळेला समजायचं की आम्ही हे लय चिंतन लक्षात घेतलेलं नाही. गाडी आहे तिचा नाश होणारच आहे, शरीर आहे ते नाशवानच आहे, त्याचा नाश होणारच आहे. कारण हे पंचमहाभूतांचं आहे आणि पंचमहाभूतांचा असा असा निराश होणार आहे प्रलयाच्या वेळेला. म्हणजे पंचमहाभूतांना सुद्धा नाश आहे हे एकदा समजून घेतलं म्हणजे शरीर जाण्याचं भय नाही, आणि संपत्ती जाण्याचं भय नाही, आणि काहीच जाण्याचं भय नाही. म्हणून अव्यय आणि अविनाशीत्व समजून घ्यायचं, जाणून घ्यायचं, नुसतं समजून नाही. याला जाणणं असं म्हणतात. लक्षात आली प्रक्रिया. आता कोणाचं काही शंका याच्यामध्ये नसेल असं गृहीत धरते आणि पुढे चलते. आणि म्हणून परब्रह्म ही नित्य आहे. गंधरहित पर्यंत आलो आपण. आता नित्य, असं हे नित्य आहे. तथा रसम नित्य. आता नित्य हा शब्द बघायचा आपल्याला. ज्या वस्तूचा क्षय होतो त्याला अनित्य म्हणतात, आणि ज्याचा क्षय होत नाही त्याला नित्य असं म्हणतात. आता ह्या क्षयाचा आम्हाला अनेकदा अनुभव येतो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती. जागृतीचा क्षय होतो, स्वप्नामध्ये स्वप्नाचा सुषुप्तीमध्ये क्षय होतो. बाल, तरुण, वृद्ध या अवस्थांचा क्षय होत असतो. बाल्यातून तरुण, तरुणातून वृद्ध. शरीर बदलतं, जगतही बदलतो. आजचं उद्या दिसत नाही, प्रत्येक वेळेला वेगळंच दिसतं. या सगळ्याचा लय होतो, सगळ्यामध्ये बदल होतो, सगळ्यामध्ये परिवर्तन होतं. म्हणून ते नित्य आहे. परंतु ब्रह्म वस्तू, देहादी जगत अनित्य आहे आणि ब्रह्म वस्तू नित्य आहे. कारण त्यात कधीच बदल होत नाही. बदल होण्यासारखे घटकच त्याच्यात दुसरा नाहीये. दुसरा असेल तर बदल होईल हो, नाही तर काय. तुम्ही आले ना, आमचं जीवन फारच बदललं म्हणतो की नाही. म्हणजे दुसऱ्यांचा समावेश असला म्हणजे बदल, परिवर्तन अपेक्षित आहे. एकच असला तर काय, एकटा जीव सदाशिव. आम्ही हे मान्यच, अप्रत्यक्षता मान्य करत असतो.
की परब्रह्म एकमेव अद्वितीय आहे आणि म्हणून ते नित्य आहे, त्यात दुसऱ्यांचा समावेश नाही. आणि म्हणून अशी ही जी ब्रह्मवस्तू आहे हिला व्यय नसल्यामुळे नित्य अशी संज्ञा आहे. आणि बाकीचं सगळं अनित्य आहे हो. देह सुद्धा अनित्य, बालरूप, तरुण रूप आता सांगितलं, अवस्था सांगितल्या, 3 काळ सांगितले, भूत, वर्तमान, भविष्य, हे सगळं अनित्य अनित्य अनित्यामध्ये खेळ चालू आहे. 8 दिवस झाले भिक्षा निरूपण, अखंड ध्यानावर 4 दिवस सुनील काकांनी घेतलंय, खंडत्व सांगितलंय. कसं खंडत्वामध्ये आम्ही रमतो आहे, अखंडत्वाकडे जायचं आहे. म्हणून अनित्यामधून नित्याकडे आम्हाला जायचं आहे. ब्रह्मस्वरूप नित्य आहे. अनित्यत्वचं स्वरूप समजवून घ्यायचंय, जाणून नाही घ्यायचं. अनित्याचं स्वरूप समजावून घ्यायचंय. कसं समजून घ्यायचंय की पृथ्वीचा लय पाण्यात होणार आहे, पाण्याचा लय अग्नीत होणार आहे, हे समजून घेतलं शास्त्रांनी आणि जाणलं आत्मतत्व. आले लक्षात? जाणणं काय, समजणं काय. शास्त्राच्या माध्यमातून ती प्रक्रिया समजून घेतली आणि आत्मतत्व जाणलं. याला जाणणं असं म्हणतात. एखाद्या व्यक्तीच्या सहवासात राहायचं, व्यक्तीच्या सहवासात राहून समजून घ्यायचं. या व्यक्तीचा स्वभाव समजला आणि मग आता मी याला जाणलो हो, हा नेमका कसा आहे. म्हणून समजून घ्यायचं शास्त्राच्या माध्यमातून प्रक्रिया आणि ब्रह्मस्वरूप जाणायचं की हे नित्य आहे. ब्रह्मवस्तूचा व्यय नाही, ती शाश्वत आहे. ब्रह्मवस्तू अनादी आहे, म्हणजे ब्रह्मवस्तूला कोणतंही कारण नाही, कोणतंच कारण नाही. आकाशाला कारण आहे. काय कारण आहे आकाश तयार व्हायला? आत्म्याचा प्रवेश झाला म्हणून आकाशाला कारण. आकाशा अग्नीला कारण आहे. अग्नीला काय कारण आहे हो? वायू. वायूमधून अग्नी तयार झाला, पण अग्नीलाही कारण आहे. परंतु ब्रह्मवस्तूला कोणतं कारण आहे का? आजपर्यंत शास्त्रामध्ये अशी सृष्टीचा संपूर्णपणे ज्यावेळेला सृष्टी निरूपण हे करा, सूक्ष्म आशंका निरूपण दासबोधातलं वाचा, कुठेतरी कारण संतांनी असं शास्त्राने दिलंय का की परब्रह्माचं कारण हे आहे? अजिबात आजपर्यंत ऐकवत नाही आणि पुढे पण राहणार नाही. म्हणून परब्रह्माला कोणतंच कारण नाही की ते तयार झालं असंही नाही, ते आहेच. म्हणून ते निर्मित नाही. म्हणून निर्मित नसल्यामुळे ते अनादी आहे. केव्हा तयार झालं हो? केव्हा तयार झालं? केव्हा तयार झालं ब्रह्म स्वरूप? अनादी आहे. ते आहेच, त्याला कोणतंही कारण नाही. म्हणून यत् कृतक तत् अनित्यम. ज्याला ज्याला निर्मिती आहे ते अनित्य आहे, कारण निर्मित झाल्यानंतर नाश पावणारच आहे. बघितलं आपण, पंचमहाभूतांचा नाश होणारच आहे. प्रलय कालामध्ये समष्टी पंचभूतांचा नाश होणार आहे. व्यष्टीमध्ये तो सुरूच आहे, देहात तो चालूच आहे. क्षणोक्षणी नाश सुरूच आहे. आणि म्हणून ब्रह्मवस्तू नित्य आहे. नित्य शब्द झाला, अनादी आहे, कारण कोणतंच कारण नाही, म्हणून ते अनादी आहे. ते अनंत आहे. आता 3 गोष्टी समजून घेतल्या आम्ही. अव्यय समजून घेतला, नित्य जाणलं, समजून नाही घेतलं, जाणलं. अव्यय जाणलं, त्याच्यानंतर नित्यत्व जाणलं आणि अनादित्व जाणलं. अनादी आहे, ह्या 3 गोष्टी जाणल्या. जाणल्या की नाही? नोट करून घ्या, फार महत्वाचा विषय. त्या मृत्यूच्या जबड्यातून आपल्याला आज सुटूनच यायचंय. नको, सुटूनच यायचंय. मगर, त्या चिपळूणला मगर रस्त्यावर आली म्हणे, कसे घाबरले सगळे. कारण ती माहितीये मृत्यूच्या रूपाने ती जबडा फाडून बसणार आहे, त्याच्यामध्ये आम्ही जाणार आहोत. घाबरून केलीच की नाही व्यवस्था? लगेचच हटवण्याची व्यवस्था केली की नाही? असा मृत्यू जबडा वाचून बसले आमच्या समोर. अविद्या, अज्ञान, जन्म परंपरा, जन्म मृत्यू परंपरा हटवण्याची व्यवस्था.
पटापट करा. म्हणून अव्यय, अविनाशी, नित्य, आता हे अनंत आहे. आता अनंत कसं आहे? ज्याला अंत नाही तो अनंत. मग अंत कोणामुळे, कशामुळे अंत होतो? हो, कार्याचा अंत होतो. आपण म्हणतो जेवढं काही निर्माण होतं ते सगळं कार्य आहे, याचा अंत होतो. आता अलंकार असतो, अलंकाराचं सोनं हे कारण आहे. आता आम्हाला ब्रह्मस्वरूप हे कार्य कारणाच्या अतीत आहे, म्हणून ते अनंत आहे, हा मुद्दा बघायचा आहे. ब्रह्मस्वरूप कार्य कारणाच्या अतीत आहे. आम्ही नेहमी कार्य कारणाच्या मध्येच राहतो. एखादं कार्य घडलं, काय कारण झालं? अहो, ऍक्सिडेंट झाला. हो, का बरं? कारण काय? कारण काय? लक्ष नव्हतं, ब्रेक फेल झाले होते, पाऊस येत होता, अनेक कारण, त्यामुळे ऍक्सिडेंट झाला. याच्यामध्येच एखादी घटना घडली, काय कारण घडलं? कारणाचा शोध घेतो. सगळं जीवन आमचं कार्य कारणामध्येच जातो आणि इतका संबंध आम्ही विचित्र लावतो कार्य कारणाचा. वांग चिरलं, ओम निघाला. ओम निघाल्याबरोबर कारण, संबंध लावला. ओम शकून छान झाला, आता कारण लगेच काहीतरी चमत्कार. कार्य कारणाचा संबंधात सतत असतो आणि असा कार्यकारण संबंध आम्ही लावत असल्यामुळे त्याच्या पलीकडे आम्ही जातच नाही. हो, म्हणून जीवदशा, म्हणून अविद्या, म्हणून अज्ञान. कार्यकारणाच्या पलीकडे गेलो पाहिजे. उगीच कार्याचा संबंध जबरदस्तीने ओढून ताडून त्या कारणाशी लावायचा आणि दुःख करत बसायचं. कुठून मला ही बुद्धी सुचली? मी आज गाडी घेऊन गेलो, चांगलं त्यांनी म्हटलं होतं थांबा, मी थांबलो नाही, उगीच कारणाशी संबंध लावत बसले. बाबा, प्रारब्ध तुझं, म्हणून हे घडायचंच होतं. कशाला संबंध लावत बसला कारणाशी? त्याच्या अतीत हो. इथे ज्या वेळेला आम्ही थांबू संबंध लावणं कार्यकारणाचा, तेव्हाच आम्ही त्याच्या अतीत होऊ. म्हणून ते जाणून घ्यायचंय. कशासाठी ब्रह्मस्वरूप जाणायचंय? आम्ही म्हणजे जीव नेहमी कार्यकारणामध्ये फिरतो, म्हणून त्याच्या पलीकडे जायचंय. मग अलंकार हे कार्य, सोनं हे कारण, बरोबर आहे. आणि सोनं हे कारण आहे. मग आता अलंकाराचा लय सोन्यामध्ये होतो, नक्की होतो. तसंच या आत्ताच आपण पाहिलं, या पंचमहाभूतांचं सुद्धा सगळ्याचा लय कशात होतो? कारणामध्ये होतो, म्हणजे अव्यक्तामध्ये होतो. या 5 महाभूतांचा लय अव्यक्तात होतो आणि अव्यक्ताचा लय परब्रह्मामध्ये होतो. ही प्रक्रिया आत्ताच सांगितलीये, परत सांगत नाही. अनंत सांगायचं आपल्याला. आणि आता ह्या पुरुषाला म्हणजे या परब्रह्माला मात्र कोणतंही कारण नाही. ते अनादी आहे आणि म्हणून ते अनंत आहे. सा काष्टा सा परागती. परमपुरुष हा सर्व कारणत्वात, म्हणजे सर्वांचं आदी कारण आहे. ते सर्वश्रेष्ठ आहे, निरातिशय स्वरूपाचं आहे, विकार रहित आहे, म्हणून ते अनंत आहे. अनंत हा शब्द हिच्यामधला, ते अनंत आहे. या श्रुतीमधला अनंत हा शब्द असा जाणायचा, अशा पद्धतीने तो जाणायचा. म्हणून या कारणाच्या अतीत व्हायचं. एखादं कार्य घडलं, त्याच्यावर शांत बसायचं, त्याचं कारण नाही शोधत बसायचं. का ऍक्सिडेंट झाला, गाडी पंक्चर झाली, असं करायला नको होतं, तसं केलं, काही जरूर नाही. ऍक्सिडेंट झाला, प्रारब्ध प्रतिबंध आले हो, म्हणून सत्संगाला येऊ नाही शकले, निघालोच होतो अगदी, तर पाहुणे आले, त्याच्यामुळे सत्संगाला येऊ शकलो नाही. कारण कशाला पाहिजे? प्रारब्ध समजावं, शांत बसावं,
आणि आपण आपल्या ब्रह्मचिंतनात लागावं. त्याच्यासाठी ते कार्यकारणाच्या अतीत असलेल्या आत्मा त्याचं चिंतन सतत असेल त्याच्यातून निघू, त्या मृत्यूच्या विळख्यातून निघू, नाही तर या कार्यकारणाचं स्वरूप आहे मृत्यूचं, त्याच्यामध्ये जखडून राहू. काय कारणांची आम्ही भरमसाठ यादी देतो. म्हणून ते अनंत आहे. मग आचार्य या ठिकाणी आम्हाला दृष्टांत देतात. कार्याचा कारणामध्ये नाश होतो हा सिद्धांत दिला, बरोबर आहे. पण ब्रह्मस्वरूपला कारण नसल्यामुळे ते अनंत आहे, ते अविनाशी आहे, हे आम्ही सांगितलं. ते अनादी आहे हे सांगितलं. आचार्य यासाठी एक दृष्टांत आम्हाला असा देतात की केळीचं झाड आहे, मान्य. आता या केळीचं झाड जे आहे, केळीला फळ आहे, बुंदा आहे, याची निर्मिती सगळी होते की नाही, केळी वगैरेची. परंतु ह्या सगळ्याचा नाश होतो हो. केळीचं फळ, बुंदा याचा नाश होतो, होणारच आहे. आणि केळीचं झाडही नाश पावतो. केळी याला कारण काय आहे? केळ्याचं झाड, मान्य आहे की नाही. केळीचं झाड, केळ्याला कारण ते झाड आहे. केळ कार्य आहे, झाड कारण आहे केळ्याचं. परंतु आलं वादळ आणि केळ्याचं झाड उन्मळून पडलं, केळी सकट झाडे नष्ट झालं, म्हणजे कारणही नष्ट झालं की नाही. या ठिकाणी कार्यही नष्ट आणि कारणही नष्ट, दोन्हीचा नाश होतो. आता हे दोन्हीचा नाश जर होतं, या ठिकाणी दोन्हीचाही नाश झाला, कारणाचाही झाला आणि कार्याचाही झाला, मग अशा पद्धतीची निर्मिती या विश्वाची, देहाची, पिंड ब्रह्मांडाची झाली आहे का हो. पिंड ब्रह्मांड हे कार्य आहे, पिंड ब्रह्मांड हे कार्य आहे आणि याचं कारण परब्रह्म आहे. याचं कारण परब्रह्म आहे. मग परब्रह्म हे ब्रह्म हे कारण आहे आणि विश्व हे कार्य आहे. मग ज्याप्रमाणे केळीच्या झाडाचा नाश झाला, म्हणजे कारणाचाही नाश झाला आणि कार्याचाही नाश झाला, त्याप्रमाणे ब्रह्माचा नाश होईल का. जगताचा नाश झाल्यानंतर ब्रह्माचा पण नाश होईल का, असं एक आपल्या मनामध्ये शंका येते की नाही. की ह्या प्रलय काळामध्ये, प्रलय झाल्यानंतर ब्रह्मांडाचा, देहाचा प्रत्यक्ष प्रलय, महाप्रलय झाल्यानंतर ब्रह्म पण नाश पावणार का, त्याचाही प्रलय होणार का, असा एक आपल्या मनामध्ये शंका येते की नाही. नक्की शंका येते ही. आम्हाला परब्रह्म स्वरूप हे अनंत आहे, अविनाशी आहे, अव्यय आहे, नित्य आहे, हे ह्या दृष्टांतावरून समजून घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे, हे जाणायचं आहे. आणि म्हणून केळीच्या झाडाप्रमाणे ब्रह्माचा पण नाश होईल का, असं नाश पावेल का ब्रह्म, हा एक शंका आमच्या मनात येईल, असं आचार्यांनी गृहीत धरलं आणि सांगितलं असं अजिबात नाही. परब्रह्माचा नाश होणार नाही, ते नित्य आहे. मग ते कसं नित्य आहे ते सांगा. बुद्धीचे आहे की नाही तारे, शास्त्र आहे, पण शास्त्र सोपं करून सांगितलंय हो आपल्याला. कशासाठी शास्त्राने समजून घ्यायचं, खुंटा पक्का झाला पाहिजे, मी अव्यय आहे, मी अविनाशी आहे, मी नित्य आहे म्हणून. मग परब्रह्म नित्य आहे, याचा नाश होणार नाही. का नाश होणार नाही, याचं कारण असं आहे की शास्त्रांनी दोन पद्धती निर्मितीच्या सांगितल्या. थोडं शास्त्र आहे हो, इलाज नाही, आचार्य भाष्य आहे तर मला हे सांगावंच लागेल, पण सोपं सांगते. शास्त्राने दोन पद्धती सांगितल्या. कशाच्या, निर्मितीच्या दोन पद्धती सांगितलेल्या आहे. पहिल्या निर्मितीच्या पद्धतीला म्हणतात परिणाम. एक परिणाम झाल्यानंतर निर्माण होतो. कोणाचं तरी अनम्यूट आहे, कृपा करून म्यूट करा. हा, धन्यवाद दादा. म्यूट करा दादा, राजेंद्र दादा म्यूट करा. अनम्यूट आहे, इको येतोय मला, त्याच्यामुळे बाकीच्यांना त्रास होईल.
आता ह्या शंकेचं निरसन करण्यासाठी शास्त्रकारांनी दोन निर्मितीचा पद्धत आवाज नाही येत ताई तुमचा. म्यूट झालाय म्यूट ठीक आहे. फक्त हा आता परब्रह्म नाश पावेल का? प्रलयाच्या वेळेला सगळ्याचा नाश होणार आहे कार्याचा, तर कारणही नाश पावेल का? केळीचं झाड कसं नाश पावलं तसं परब्रह्म नाश पावेल का, अशी एक शंका आली. त्या शंकेचं उत्तर देणं सुरू आहे. शास्त्र म्हणतात निर्मितीचे दोन कारण आहे. एक वस्तू जी निर्माण होते तो काहीतरी परिणाम होतो त्याच्यावर आणि परिणाम करून ती वस्तू तयार होते. उदाहरणार्थ दूध आहे आणि त्या दुधाचं दही होतं, म्हणजे दुधामध्ये परिवर्तन होतं, दुधामध्ये त्याचा परिणाम होतो, त्या दुधाचा परिणाम दह्यामध्ये रूपांतरित होण्यात होतो. आता या ठिकाणी दुधाचं जे दही झालं ते दही झाल्यानंतर दुधाने आपलं सगळं स्वरूप सोडून दिलं हो. स्वस्वरूप परित्यागेन रूपांतरपत्ती इति परिणामा. याला परिणाम असं म्हणतात. परिणाम ज्या वेळेला होतो त्यावेळेला ज्याच्यामुळे परिणाम होतो त्याचं सगळं स्वरूप बदललेलं असतं. दुधाचं दह्यामध्ये रूपांतर झालं तर दुधाने आपलं सगळं स्वरूप सोडून दिलं, दूध पण सोडून दिलं. दह्यामध्ये दूध सापडतं का? नाही. दहीच खवलेदार, छान घट्ट, मलाईदार, अमूल, फुल क्रीम. आता फुल क्रीम अमूल दुधाचं फुल क्रीम दही तयार झालं. दुधाने आपलं सगळं स्वरूप सोडून दिलं, निर्मिती दह्याची झाली, म्हणजे दुधावर परिणाम झाला आणि दही तयार झालं. याला परिणामवाद असं म्हणतात. अशा पद्धतीने काही वस्तू तयार होतात. मग ब्रह्म अशा पद्धतीने, ब्रह्म आणि ब्रह्मापासून जे जगत तयार झालंय ते अशा पद्धतीने तयार झालं का हो? की ब्रह्मस्वरूप अजिबातच आपलं सगळं स्वरूप सोडून दिलं ब्रह्मस्वरूपाने आणि ब्रह्मस्वरूपाने सगळं स्वरूप सोडून दिलं दुधासारखं आणि ते पूर्णपणे दह्यामध्ये आलं, म्हणजे संपूर्णपणे जगतच झालं, देहादी जगत, आणि ब्रह्म नाहीच, आपलं सगळं स्वरूप त्यांनी त्याग करून दिलं, असं झालं का? नाही. शास्त्र सांगतात, दुसरी निर्मिती सांगतात की काही परिणाम करून बदल होतात, त्यामध्ये कारण आपलं सगळं स्वरूप विसरून जातो, सोडून देतो, रूपांतरित होतो. आणि दुसऱ्या याच्यामध्ये एक निर्मितीचा प्रकार असा आहे की त्यामध्ये कारण आपलं स्वरूप सोडत नाही, आपलं स्वरूप न सोडता कार्य करत. स्वस्वरूप अपरित्यागेन रूपांतरपत्ती इति विवर्तः अध्यासः. म्हणजे स्वरूपाचा त्याग न होता कारणामधून कार्याची निर्मिती होते. स्वरूपाचा त्याग झालेला नाही. ही दुसरी पद्धत निर्मितीची शास्त्रकारांनी दोन पद्धती सांगितलेल्या आहेत. आणि देहादी जगत या दुसऱ्या निर्मितीच्या प्रकारातून तयार झालेलं आहे. यामध्ये परब्रह्माने आपलं स्वरूप सोडलं नाही, परंतु कोणताही बदल झालेला नाही, पण कोणताही परिणाम झालेला नाही परब्रह्मामध्ये, पण कार्य निर्मिती झालेली आहे. रज्जू मधून सर्पाची निर्मिती होते. रज्जू पडली आहे त्याच्यावर आम्हाला सर्प दिसतो. रज्जूत काही बदल झाला का? अजिबात रज्जूत बदल झालेला नाही. पण सर्प दिसला की नाही? दिसला की नाही सर्प? निश्चित दिसला. आम्ही घाबरलो, काठी आणली,
घाबरलो, तो सर्प आहे त्याला सत्यत्व दिलं, तो घोणस आहे, तो चावेल, भय निर्माण झालं. पण रज्जूने आपला आकार बदलला का? अजिबात नाही. दुधाने आपला आकार बदलला, दुधाने आपलं स्वरूप बदलून दिलं, ते दयामध्ये पटकन चाललं गेलं. परंतु या ठिकाणी रज्जूने काहीच केलं नाही, रज्जू होती तशीच होती. त्याप्रमाणे परब्रह्मामध्ये कोणताही बदल नाही, पण सगळं कार्य तयार केलं आणि म्हणून ते भासात्मक कार्य आहे. हो, जसा रज्जूवर सर्प भास होतो आम्हाला अज्ञानामुळे, अंधकारामुळे भास होतो, तसं हे कार्य जे आहे जगताचं, हे जगताचं कार्य जे निर्माण झालं त्याला जे सत्यत्व दिलं तेच आहे आम्हाला जे असं वाटलं, हा सगळा भास आहे, हा भासात्मक आहे, विवर्त आहे. वि म्हणजे विपरीत, वर्त म्हणजे दिसणे, विपरीत दिसणे याला विवर्त असं म्हणतात. वृत्तापासून वर्त हा शब्द तयार झालाय. वर्त म्हणजे दिसणे, विपरीत दिसणे, वि म्हणजे विपरीत, शास्त्रीय अर्थ हा विपरीत दिसणे याला विवर्त असं म्हणतात. आहे ब्रह्मस्वरूप, दिसतंय देहादी जगत आणि सत्यत्वाने भासतंय, ते सत्य असं वाटतंय. मी गेलो, देह गेलो तर मी जाईल असं वाटतंय, सत्यत्व दिलंय याला विवर्त असं म्हणतात. आणि अशा परब्रह्मामधून विश्वाची निर्मिती झाली आहे आणि ही निर्मिती होताना या परब्रह्म स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचा परिणाम, विकार नाही. म्हणून विश्व हे परब्रह्माचं विवर्त आहे, अध्यास आहे. अध्यास आम्हाला झालाय, अध्यस्त आहे आणि अधिष्ठान परब्रह्म आहे. आणि म्हणून परब्रह्म हे विश्वाचं अभिन्न निमित्त उपादान, अभिन्न निमित्त विवर्त उपादान कारण परब्रह्म. हो, दोन कारण, एक परिणाम होतो आणि वस्तू निर्माण होते. कशावर तरी कशाचा तरी परिणाम झाला आणि वस्तू निर्माण झाली, पण परिणाम झाल्यानंतर ज्याचा परिणाम झाला ना ते सगळं समूळ त्याचं स्वरूप नष्ट होऊन गेलं. दूध घेतलं, दुधाचं स्वरूप दही बनल्याबरोबर दुधाचं स्वरूप नष्ट झालं की नाही? दूध राहिलं का त्या स्वरूपामध्ये? दूध ह्या दुधाच्या स्वरूपात ते राहिलं का दही झाल्यानंतर? अशा याला म्हणतात परिणाम, परिणामवाद. याला म्हणतात परिणाम, कारण निर्मितीचं कारण परिणाम झाला म्हणून निर्मिती झाली, परिणाम झाला म्हणून निर्मिती झाली. मैद्यापासून शंकरपाळे तयार झाले, मैद्याने आपलं संपूर्ण स्वरूप सोडून दिलं. हो, शंकरपाळ्याच्या रूपात ते आलं. त्याच्यावर अनेक प्रक्रिया केल्यामुळे शंकरपाळा हा परिणाम झाला, निघाला. स्वरूप सोडून दिलं सगळं. दृष्टांत एकादशी घ्या, तर की मैद्याची चव लागते, ते गोड लागतात, त्याला कोणी मैदा खातो नाही म्हणत. दही खाताना दुधाने आपलं सगळं स्वरूप सोडून दिलेलं आहे. परंतु अशा पद्धतीची निर्मिती झालेली नाही. मग कशी निर्मिती झाली जगताची? तर परब्रह्म स्वरूप जे आहे, त्या परब्रह्म स्वरूपाने आपलं स्वतःच स्वरूप बिलकुल सोडलं नाही. तो हल्लाही नाही जागचा, आपलं स्वरूप तेच ठेवलं आणि या जगताची, देहादी जगताची निर्मिती केली. देहादी जगताची निर्मिती झाली आणि म्हणून त्यांनी तो जो आहे, आता सगळं जे देहादी जगत आहे हे त्या परब्रह्मावर भासलं. आपलं स्वरूप न सोडता त्याच्यावर जगत निर्माण झालं, म्हणून ते भास आहे, म्हणून तो भास आहे. मी बोलते आहे, प्रवचन करते, आता चिंतन मांडते आणि आपल्याला भास होतोय की खरंच हे शैलाताई नाही, ह्या की नाही कोणी मला की नाही मीनाताईंचा भास होतो. झाला, मला पाहत असताना आपल्याला मीनाताईचा भास झाला. मीनाताई आहे का? मी माझं स्वरूप सोडलं का? तुम्हाला मीनाताई वाटते,
पण मी मीनाताई झाली का? मी शैलाताईच आहे. माझं स्वरूप मी सोडलं नाही, पण माझ्या या रूपावर आपल्याला मीनाताईच्या रूपाचा भास झाला. मीनाताईच वाटल्या हो मला बोलताना. मग तो तुम्हाला भास झाला, मी माझं स्वरूप नाही सोडलं. तसं ब्रह्म आपलं स्वरूप सोडत नाही, त्याच्यावर हा जगत भासतो. दोरी आपलं स्वरूप सोडत नाही, त्या दोरीवर तो साप आम्हाला भासतो, म्हणून त्याला भास असं म्हणतात. तुम्हाला ऐकणाऱ्यांना भास होतोय, मीनाताई बोलतात. मीनाताई नाही बोलत आहे, शैलाताईच बोलतात आहे, हे बघायचं आम्हाला. त्या मीनाताई विवर्त आहेत, त्या अध्यस्त आहेत. शैलाताईंवर झालेला तो अध्यास आहे मीनाताईंचा, तो अध्यास बाजूला करा आणि बघा शैलाताईच आहेत की नाही. त्या मीनाताई तर त्यांना चष्मा नाहीये, यांना चष्मा आहे. त्या मीनाताई गोऱ्या आहेत, या तशा नाहीत. त्या उंच आहेत, या ठेवण्या आहेत. मीनाताईचा भास आपल्याला झालेला आहे, शैलाताई तशाच आहेत समोर. ब्रह्म तेच आहे, तसंच आहे, स्वरूप बदललेलं नाही. त्याच्यावर आम्हाला जगत भासलं, हा आमच्याकडून झालेला आरोप आहे ब्रह्मावर. ते सत्य आहे जगत हे. आणि म्हणून परब्रह्म हे अधिष्ठान आहे. आणि म्हणून जगताचं जी निर्मिती झाली, विश्वाची निर्मिती झाली, त्या विश्वाच्या निर्मितीला एक निमित्त, कोणत्याही निर्मितीला एक निमित्त कारण लागतो, एक उपादान कारण लागतो. 5 मिनिटं जास्ती द्या, एवढा मुद्दा समजवते आणि थांबते. महत्वाचं आहे. डबल समजवण्यामुळे थोडा वेळ गेला. कोणत्याही निर्मितीला एक निमित्त कारण लागतं, एक उपादान कारण लागतो. निमित्त कारण म्हणजे काय? उपादान कारण सगळ्यांना माहितीये. आपल्याला मातीचा घट तयार करायचा, माती हे उपादान कारण म्हणजे मटेरियल, साहित्य. आणि ते साहित्य घेऊन तयार करणारा निमित्त कारण तो चेतन, तो कुंभार असतो की नाही? सगळ्यांना मान्य आहे की नाही की एक चेतन करता लागतो आणि मटेरियल पण लागतो, आहे की नाही? मग आता या ठिकाणी ज्यावेळेला हे दृश्य देहादी जगत तयार झालं, तर ह्याचा देहादी जगताचं निमित्त कारण कोण झालं हो? चेतन करता पाहिजे असतो, म्हणून ईश्वराची निर्मिती झाली. परब्रह्माच्या अधिष्ठानावर ईश्वराची निर्मिती झाली. तो चेतन करता बनला, निमित्त कारण. मग आता हे उपादान कारण कोण बनला, म्हणजे मटेरियल कोण झाला? त्यातही तो ईश्वरच सामावलेला आहे. घर बांधायचंय, सिमेंट, विटा, पाणी. आता गवंडी हा चेतन करता, पण सिमेंट, विटा, पाणी हे सगळं मटेरियल कोण झालं? व्यवहारामध्ये गवंडी होत नाही, परंतु ह्या क्षेत्रामध्ये ईश्वरच सगळं मटेरियल झालं. ईश्वरच सगळं मटेरियल झालं आणि ईश्वरच चेतन करता झाला आणि निमित्तही तोच झाला, उपादान कारणही तोच झाला. आणि अभिन्न निमित्त उपादान कारण म्हणजे निमित्त कारण आणि उपादान कारण हे अभिन्न आहे, भिन्न नाही. व्यवहारामध्ये भिन्न आहे. घट आणि कुंभार व्यवहारात भिन्न आहे, परंतु या पारमार्थिक क्षेत्रात हे अभिन्न आहे. आणि हे अभिन्न कारण हा निश्चितपणे ईश्वर आहे, हे आम्हाला मान्य आहे. परंतु हे जरी ईश्वर जरी अभिन्न आणि उपादान, अभिन्न निमित्त आणि उपादान कारण असला, तरी सुद्धा त्या ईश्वर सुद्धा त्याचंही अधिष्ठान तो परब्रह्माच्या अधिष्ठानावर, कारण परब्रह्म अकर्त्या भूमिकेत आहे. आपलं स्वरूप सोडलं नाही. काही वाटेल ते झालं तरी स्वरूप सोडणार नाही परब्रह्म. म्हणून अकर्ता भूमिकेमध्ये परब्रह्म आहे, पण करते पण ईश्वराकडे दिलं. चेतन करता तयार केला आणि निमित्त कारणही ईश्वर झाला आणि मटेरियल सगळं तोच झाला. आणि ह्या जगताची, विश्वाची, देहादी जगताची निर्मिती केली ईश्वराने. परंतु परब्रह्म स्वरूप हे अभिन्न, निमित्त,
विवर्त उपादान कारण आहे. विवर्त हा शब्द फार महत्वाचा आहे. परब्रह्माच्या तिथे परब्रह्माच्या अधिष्ठानावर ईश्वराने या देहादी जगताची निर्मिती केली, अशी मांडणी आपल्याला सोपी जाते. म्हणून परब्रह्म हे अधिष्ठान रूपाने आहे आणि निमित्त आणि उपादान कारण जे आहे हे विवर्त अधिष्ठानावर आहे, म्हणजे अध्यस्त आहे. आम्ही त्याचा अध्यास करून घेतलेला आहे. परब्रह्म हे अभिन्न निमित्त विवर्त उपादान कारण आहे. म्हणून रज्जू मधून सापाची प्रत्यक्ष निर्मिती होत नाही. सर्प हा अध्यास आहे. म्हणून रज्जू आणि सर्प यामध्ये कार्य कारण संबंध नाही. परब्रह्म आणि देहादी जगतामध्ये कार्य कारण संबंध नाही, तर अध्यास संबंध आहे. परब्रह्मावर हा सगळा अध्यास झालेला आहे. हे सगळं अध्यस्त आहे म्हणून अध्यास झालेला आहे. रज्जूवर सर्प अध्यस्त आहे म्हणून आम्हाला तो रज्जू सर्प आहे आमचा हा अध्यास झालेला आहे असा. आणि म्हणून परब्रह्म आणि विश्व यामध्ये कोणताही कार्य कारण संबंध नाही, फक्त अध्यास संबंध आहे. हेच सिद्ध होतं. आणि परब्रह्म हेच या संपूर्ण विश्वाचं अधिष्ठान आहे. अध्यस्त विश्वाचं अधिष्ठान परब्रह्म हे आहे. आणि ते कोणत्याही वस्तू अध्यस्त वस्तूच्या गुणांनी लिप्त होत नाही, स्पर्शित होत नाही, परिणामी होत नाही. मग मी व्हावं का? मी स्पर्शित व्हावं का? मी परिणामी मी व्हावं का? मी मूळचा ब्रह्मरूप जर असेल तर मी कशाच्या सहवासाने भारावून जावं का? कोणाच्या प्रभावात यावं का? कोणत्याही प्रसंगाच्या परिणामाने माझ्यात बदल व्हावे का? अजिबात होऊ नाही. जर मी परब्रह्म स्वरूप असेल तर, हे जर मी जाणलं असेल तर, आता मृत्यूच्या विळखातून निघालो की नाही हो, गेली मगर मेली, आम्ही मोकळ झालो. याला जाणणं असं म्हणतात. याला जाणणं असं म्हणतात. म्हणून परब्रह्म स्वरूप हे निर्गुण, निराकार, निर्विशेष आहे. कारण गुणांना, आकाराला, विशेषाला, उपाधीला, अवयवाला सगळ्यांना नाश आहे. हे सगळे निर्मित आहे. आणि म्हणून परब्रह्म हे कार्य कारणाच्या अतीत आहे. आता आम्ही व्यवहारामधल्या कार्याला उगीच कारणाची जोड देऊ नये, शांत बसावं. उगीच कारण शोधत बसू नये. इथे व्यवहारामध्ये जर आम्ही कार्यकारण संबंधाचा अवलंब केला तर आम्ही त्या कार्यकारणाच्या पलीकडे जाऊ हो. नाही तेच नुसतं शब्दाने समजून घ्यायचं आणि इथे कार्याच्या मागे प्रत्येक कारण शोधत बसायची. का सर्दी झाली, का सर्दी झाली, का सर्दी झाली, हा काल पावसाचा थेंब अंगावर पडला होता. मग पावसाचा थेंब अंगावर का पडला? बाहेर गेलो होतो म्हणून एक सर अंगावर पडली. बाहेर का गेलो होतो त्याचं कारण शोधायला गेलो. कारण बाहेर का गेलो होतो? अहो काहीतरी सामान आणायचं होतं म्हणून बाहेर गेलो होतो. मग आता सामान आणायला गेलो नसतो तर पाऊस पडला नसता, तर ओलं झालं नसतो, तर सर्दी झाली नसती. अंतःकरण पहा किती मध्ये गुंच्या गेलो. कार्य कारणामध्ये ते गुंच्या गेलो आणि त्याच्या अतीत जायचं विसरून गेलो. काय फायदा? म्हणून कार्य कारण संबंधामध्ये या जीवानी अडकू नये, त्याच्या पलीकडे जावं. पण ह्या व्यवहारातल्या कार्यकारण संबंधामध्ये अडकलो नाही तर पलीकडे जाऊ. अडकलो तर इथेच थांबू, अंगणामध्येच थांबू. प्रांगण दिसेल कसं? प्रांगणात जाऊ केव्हा? कारण कुंपण घातलंय जीवानी. म्हणून अशा पद्धतीने हा अभ्यास आहे, याला अभ्यास म्हणतात.
म्हणून कार्यकारणाच्या अतीत व्हायचं असेल तर आजच ही वृत्ती जी आमची कार्यकारण संबंध लावायची आहे ना, उगीच संबंध लावायची, तिथेच थांबलो पाहिजे. घटना घडली घडली, घटनेला घटनेचा दर्जा द्या, बस. तो इव्हेंट नॉन इव्हेंट करा, याला नॉन इव्हेंट करणं असं म्हणतात. इव्हेंटला नॉन इव्हेंट करा. घटना घडली घडली, ओके, प्रारब्ध, ईश्वराची इच्छा, तिथेच थांबायला पाहिजे. आणि मी परब्रह्म स्वरूपाच्या निर्णयावर स्थिर व्हायला पाहिजे, याला जाणणं असं म्हणतात. अशा पद्धतीचं जाणणं झालं म्हणजे आम्ही परब्रह्म स्वरूप होऊ आणि मृत्यूच्या दाढेतून निघू. 10 मिनिटं जास्ती घेतले म्हणून क्षमा मागते आणि आजचा विषयाला इथेच विराम देते. उद्या आपण याचा समाप्ती करू. तिसरा व प्रथम अध्याय तृतीय वल्लीची समाप्ती उद्या होईल. आज या ठिकाणी थांबते. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.